नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरती शानी गायकवाड. तर मंडळी, आज आहे दसरा. दसऱ्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा दसऱ्याच्या शुभेच्छा सर्वांना. तर मंडळी, आरविशला बरं नाहीये. आरविशला सकाळपासून उलटी होते. आरविशला काहीच पचत नाही, उलट होते. त्याच्यामुळे थोडंसं ना आजचा माझा ना मूड ऑफ आहे. पण म्हटलं ठीक आहे, मी काल उपवास धरला होता. म्हणजे आमच्याकडे कसं अष्टमी नवमीला उपवास धरतात आणि दसऱ्याला सोडतात असं आहे. दसऱ्याला नैवेद्य वगैरे दाखवतात, जो घट असतात तो हलवतो. कारण देवी पण ही दसऱ्याच्या दिवशीच म्हणजे उठते असं. तर मग त्या हिशोबाने आम्ही करत असतो. काहींकडे अष्टमीला उपवास धरतात, नवमीला सोडतात असं पण असतं. यावर्षी तर एक माळ एक्स्ट्रा आलेली आहे असं. तर मग काल मी उपवास धरला होता, आज मी सोडेल. तर साधं सिंपल बनवणार आहे. कारण मन बिलकुल म्हणजे आता घरात पूजा वगैरे झालेली आहे, तुम्हाला दाखवते. कलश हलवला, त्याच्यानंतर देवपूजा केली विशालने छान. आणि आता थोडीशी बाहेर रांगोळी काढून घेईल. स्वयंपाकाची पण तयारी झालेली आहे असं आमचं. इकडे बघू शकता, जो आपण देवीचा कलश मांडला होता, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल, तो कलश मी हलवलेला आहे आणि छान अशी पूजा केलेली मस्त. इकडे बघा, त्याचा चेहराच उतरलाय. तो स्ट्रॉंग आहे ना बाबू तू. हात जोडून शुभेच्छा द्या. मग दसऱ्याच्या खूप साऱ्या हात जोडा. हात जोडा ना बाबा. जय जय माता. हा, राधाकृष्ण आहे ना. जय जय माता आहे. अरे बापरे, आहो तू ना, हे काय हे बघ. आणि सेम हे दादा पण असंच त्यांचे लाड करतात म्हणून हे पोर आहेत ना, उचलून घ्यायला सांगतात. काय लहान राहिलेत का हे? अरू, तुला काय झालं बेटा? हा, ए उद्या चिकन खा, आज नाही चिकन खायचं. आज दसरा आहे. मेथीची भाजी आहे. सकाळी घेऊन आले, विशाल साफ करते. आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. इकडे वरण भाताचं कुकर लावलेलं आहे आणि इथे मेथीची भाजी साफ करून ठेवली आहे. आता शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण करते आणि मेथीची भाजी बनवते. डाळीला फोडणी घालते. काय नाही, सिंपलच स्वयंपाक असणार आहे आताचा. वरण भात, मेथीची भाजी आणि पुरी, श्रीखंड असा माझा प्लॅन आहे. आणि सिंपल बघू, मला झालं तर मी भजी पण बनवेल थोडेसे. कारण मला आरविशला बरं नाही, त्यामुळे मला काही सुचतच नाहीये. तर असं चला पटपट स्वयंपाक करून घेते, तुम्हाला पण दाखवते. मी पुरीसाठी पीठ बनवते आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडा ओवा टाकलाय. स्वयंपाक होतो आहे. इकडे आहे वरण आणि इकडे मेथीची भाजी बनवलेली आहे. हे जे भजी बनवण्यासाठी पीठ असतं ते भिजवून घेतलेलं आहे. खाली तुम्ही बघू शकता, तिथे कणिक भिजवून ठेवलेलं आहे. तर ही आहे आमची दसऱ्याची तयारी. हे आहे तोरण आणि हे फुलं आणलेली आहेत. फुलं अजून पण आणली विशानी. आणि आंब्याचं टाळ आहे आणि आपट्याची पानं आहेत. ही अशी मस्त. आता दाराला पहिले तर तोरण लावते, सगळ्या गोष्टी करते, तुम्हाला पण दाखवते. इकडे तोरण लावतात विशाल दाराला. छान वाटतंय, मस्त वाटतं. म्हणजे बाजूच्या मुलींनी रांगोळी काढली आहे, सुंदर काढली, मस्त काढली रांगोळी.
आहे आरविश. तारेला तोरण लागल्यावर खरंच खूप छान वाटतं. सण आहे असं लगेच फील होतो. हारूने लाईट पण लावून दिलीये. कुठे आहे? चल. काय करायचंय? रांगोळी काढायची आहे. आपली काढायची आहे. बरं चला. हे जे साचे आहेत ते घेऊन आलेली. याच्या आधी मी कधी साचे वापरले नाही. नेहमी मी हातानेच रांगोळी काढते, पण हे फर्स्ट टाइम घेतलेत आणि फर्स्ट टाइम यूज करणार आहे. बघू. मी कधीच आतापर्यंत वापरलेले नाहीये. ही सरस्वती म्हणून हाताने काढलेली आहे भरपूर वेळा, पण याच्यामध्ये खूप छान दिसते. म्हणजे साचा असल्यामुळे त्याची परफेक्ट येते ते. आणि हे आहेत लक्ष्मीचे पावलं. लक्ष्मीचे पावलं पण मी हातानेच काढते, पण आता हे आणले तर यूज करते. बघूया कसं आहे. काय आरू ते? आरविश आरविश थांब बाबू, कंप्लीट करू दे मामाला. थांब. हा तू पण छान काढतो ना रांगोळी. ते बघ ते बघ, रांगोळी पुसतोय तू. रांगोळी काढून झालेली माझी. आता जास्त काढली तर ही पोरं ठेवतच नाही पहिली गोष्ट. म्हणून असं आता ना रांगोळीचं मूड म्हणजे कसं की ठेवली पाहिजे. एक दिवस तरी रांगोळी दारामध्ये राहिली तर चांगलं वाटतं. आरविश माझं लगेच पुसून टाकतो, म्हणून मग थोडं काढताना विचार करते की पटकन जशी येईल तशी काढून घेते. नाहीतर असे 2 तास प्रॉपर घेऊन रांगोळी काढली ना, एक नंबर रांगोळी येते. मी तरी म्हणजे खूप असं 1-2 तास लागायचं मला रांगोळी काढायला, पण जिथल्या तिथे रांगोळी असायची. मग टेडी बेअर नका विचारू, मिकी माऊस नका विचारू, संस्कार भारती, त्याच्यानंतर राधाकृष्ण, सगळ्या रांगोळ्या मी काढलेल्या आहेत, पण तेवढा टाइम पण लागतो त्यांना. तर आता फक्त माझं जे तळणीचं काम आहे, जसं पुरी काढायचं, भजी तळायचे आहेत, पापड कुरडा, हे सगळं बाकी आहे. माझा बाकीचा स्वयंपाक बनवून झालाय, तो पण एक 10-15 मिनिटात होऊन जाईल. आणि आता जे घरातलं आपलं म्हणजे आरविशची स्कूलची बॅग झाली, विशालची स्कूलची विशालच्या ऑफिसची बॅग झाली, माझ्या ऑफिसचं, या सगळ्या गोष्टी मी पूजाला म्हणजे पुजून घेईल. बुक, वह्या, पुस्तकं वगैरे सगळंच. आणि आपल्या युट्यूबचं जे आपलं बोलतात अवजारं वगैरे पुसतात, आपल्याकडे तर अवजारं नाही आहे, आपलं हेच घरातलेच कामं आहेत. तर मग मी यूट्यूबचं पण चालवते, तर ते पण मी थोडंसं मोबाईल ठेवून पूजेला ठेवेल असं. आणि पूजा तुम्हाला दाखवते आता. आरू लावा आरविशची पहिले पूजा. गॅसची पूजा करायची मला, माझ्या गॅसची पूजा. बस गॅसची केली. घरात ज्या ज्या गोष्टी आपण कामाला वापरतो, जसं स्कूल बॅग, विशालचं आयडी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्यात मी तिथे पूजायला. आरुषच्या बॅगच्या इथे ठेवल्यात. आरुषची पुस्तकं आहे त्याच्यात. हा, आरुषची पुस्तकं वगैरे आहेत. ज्या गोष्टी ऑफिसला जाताना लागतात त्या पण पुसल्या आम्ही. तर दसरा असा आमचा सेलिब्रेट होतोय. आणि आता मस्त बनवते गरम गरम स्वयंपाक, आणि देवाला नैवेद्य दाखवायचा, मला उपवास सोडायचा आहे. मंडळी, तुम्हाला माहितीये आपल्याकडे जेव्हा सणसूद असतं तेव्हा आपल्याला कसं स्वतःची पण तयारी करायची असते, घरातलं पण आवरायचं असतं, सगळ्या गोष्टींची घाई गडबड असते. त्यावेळेस मग हे असं पुऱ्या वगैरे करायचं म्हणजे कसं थोडं तकलादीचं काम वाटतं की पटापट झालं पाहिजे म्हणून. मग मी काय करते, पुरीचे शॉर्टकट तुम्हाला सांगते. असं पूर्ण एक लाटून घ्यायची,
तर ही अशी लाटून घेतलेली आहे थोडीशी जाड. आणि हिला काय करायचं माहितीये का, असे मधून भात टाकायचे. बघा काय नाही, सेम तशीच, फक्त आकार चेंज. चव टेस्ट वगैरे सगळीच सेम असते, फक्त वेळ कमी लागतो आणि आकार चेंज होतो पुरीचा. हे बघा काहीच फरक नाही. गोल पण केलेल्या आहेत मी पुऱ्या. हे असं मला खेळ वाटतो लहान मुलांसारखा, म्हणून मी नेहमी हीच ट्रिक वापरते पुऱ्या करायला, मला इझी जातं. पापड पण फ्राय करून झालेत माझे. इकडे पुऱ्या बघू शकता तुम्ही, छान झाल्यात मस्त. आणि आता ही कुरडई फ्राय करते. तुम्ही बघू शकता. तर मंडळी इकडे नैवेद्याचं ताट तयार केलंय. इथे पुरी आहे, पापड, कुरडई, श्रीखंड, मेथीची भाजी, ही आहेत भजी आणि इकडे आहे वरण भात. तर आता नैवेद्य दाखवून देते मी. आणि आता मस्त देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे. इकडे बघा तुम्ही. आणि सगळे मला बोलतात मोठ्या प्लेटमध्ये नैवेद्य ठेवत जा, मोठ्या प्लेटमध्ये नैवेद्य ठेवत जा. म्हणजे आपण जसं ताट वाढून घेतो तसा नैवेद्य दाखवायचा असतो देवाला. पण इथे माझ्याकडे जागा नाही आहे तेवढी, म्हणून मी काय करते छोट्याशा प्लेटमध्ये नैवेद्य ठेवत असते. आणि जर मोठ्या प्लेटमध्ये वाढला तर मी असं खाली ठेवावं लागेल. आणि जर मग मंदिरात नाही राहणार मग खाली ठेवावं लागेल, असं होईल. ठीक आहे. काय हो जागा म्हणजे मंदिरात एवढं मोठं ताट तर राहणार नाही. हा ना, तेच तर. आपण खाली ठेवलं नैवेद्य, म्हणून छोट्या ताटामध्ये नैवेद्य दाखवत असतो ना आपण, सगळं एकत्र ठेवून. खाली नैवेद्य आपण खाली ठेवलं तर टेबलवर तरी चालतं. हा ना, पण मग आपण छोट्या प्लेटमध्ये ठेवला तरी इथे आरामात बसून जातो ना. मग काय प्रॉब्लेम नाही वाटत वरती देवाचा. इथे कसं पोरं खेळतात, पडायची वगैरे शक्यता असते खाली ठेवलं का. प्रत्येक गोष्टीला विचार असतात काही ना काही मागे. आणि ते प्रत्येक गोष्ट असं व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. पण मग तुम्हाला जसं वाटतं तुम्ही मला सांगतात नाही आरती ताई असं नाही असं करायचं. पण आपल्याकडे कसं प्रत्येक गोष्ट ऍडजस्टमेंट केलेली आहे. तुम्ही बघता मंदिरवरती आहे, असं जर प्रॉपर खाली बस म्हणजे देवघर खाली असतं तर मग ऑफकोर्स की आपण खालीच नैवेद्य दाखवलं असता, सगळ्या गोष्टी केल्या असतात. पण आता ते ऍडजस्टमेंट आहे तर त्या हिशोबाने मला असं वाटतं मी जे करते ते बरोबर असतं म्हणून. पण मग कमेंट्स करतात तर मला वाईट नाही वाटत, मी लगेच आन्सर करते, तुम्हाला माहिती आहे. पण प्रत्येक गोष्टी मागे विचार असतात काही ना काही की असं केलं नाही असं होऊ शकतं. त्यामुळे ठीक आहे, चला आता जेव्हा खूप भूक लागली आहे मला जेवायला घेते आणि तुम्हाला पण दाखवते. आरुष तू काय खाणार आहे बेटा? भाजी चप्पा. त्याला चिकनचा चेड लागलेला आहे. भाजी चप्पा. आज उपवास सुटतील बेटा सर्वांचे. भाजी चप्पा. कोणती भाजी? मेथीची. मेथीची भाजी. चावी. ठीक आहे, चला जेवायला घेते आणि दाखवते तुम्हाला पण. आणि स्वयंपाक खूप छान झालेला आहे, मस्त झालेला आहे. काय हो स्वयंपाक? खूप छान, मजा आली जेवायला. हा गजानन लाव बापू, थोडंसं काहीतरी खा. मेथीची भाजी, पुरी, डाळ, त्याच्यानंतर भजी, पापड, कुरडई. खूप छान जेवण झालं, मस्त मजा आली. हे हा जेवत नाही हो आज, खात नाही आज जास्त. काहीतरी त्याला रिअलचं ज्यूस आणून दिलं होतं. बघू त्याला थोडं बरं नाही म्हणून त्याला जेवण नाही करत आहे. नाही तर जेवण करणार त्याला थोडंसं. आरुषच्या खाण्यापिण्याचं टेन्शन नसतं मला, जे बनवलं ते खातो. पण माझं बरं नाही तर नाही खाते.
ठीक आहे, बघू जेवढं खाईल तसं जबरदस्ती नाही. खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं तर ठीक आहे. नाहीतर मग नारळ पाणी ज्यूस वगैरे आणून तेच देऊ त्याला. तर मंडळी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आरविशने पण थोडंसं खाल्लं ना बाबू. तू जेवण केलं ना थोडंसं ना. आणि मोबाईल नाही जास्त घ्यायचा. आबा मारतात, आबा मारतात. आबाला करू कॉल. बर्थडे कोणाचा बर्थडे? आरविशचा बर्थडे. अजून टाइम आहे बाबू तुझ्या बर्थडेला. आज मोबाईल घेऊन बसलाय. त्याला बोलते जास्त मोबाईल देत नाही. माझं असं शूटचं वगैरे काम असतं. हो बरोबर हो विशाल. आज 2 तारीख आहे आणि आरविशचा बर्थडे पण आहे बरोबर 2 महिन्यांनी. आणि तो बोलतो आरविशचा बर्थडे म्हणजे अजून 2 महिन्यांनी बरोबर बाबा तुझा बर्थडे असेल बाबा सांगतात बघ. आणि हो आज आहे महात्मा गांधी यांची जयंती. त्याच्यानंतर पुन्हा आज दसरा पण आहे आणि अजून आज धर्म परिवर्तन दिवस पण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं होतं. पहिलं धर्मांतर अशोक सम्राट राजा होते त्यांनी केलं होतं. आय थिंक मी चुकत पण नसेल. अशोक सम्राट हे जे राजा होते त्यांनी पहिलं धर्मांतर केलं होतं. गौतम बुद्धांचा धर्म त्यांनी स्वीकारला होता. आणि जे दुसरे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं होतं. मग हा दिवस धर्मांतर म्हणजे धर्म परिवर्तन दिवस पण साजरा केला जातो. आय होप मी बरोबर बोलत असेल. काही जर चुकलं तर करेक्शन करा मला नक्की. आणि आज आहे दसरा असं. तर आता थोडं आराम करू, झोपेल. आरविशला थोडं झोपवते कारण त्याला बरं नाही आहे म्हणून. पण आमचा दसरा असा सेलिब्रेट झाला. मस्त उपवास वगैरे सोडला, नैवेद्य वगैरे दाखवला.